सप्तपदी 7 फेरे। पहिला फेरा, जोडपं देवाकडे सुखी भावी आयुष्यासाठी प्रार्थना करते। नवरा आयुष्यभर बायको व मुलाला सुखी ठेवण्याचे वचन देतो आणि बायको आयुष्यभर नवऱ्याची व नवऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेण्याचे वचन देते। दुसरा फेरा, नवरा आपल्या बायकोला त्याची ताकद बनण्याचे व आयुष्यातील सर्व संकटांना तोंड देण्यासाठी मागे उभे राहण्यासाठी विनंती करतो, हे मान्य करून बायको त्या बदल्यात अशाश्वत प्रेम व प्रामाणिकपणा मागते। तिसरा फेरा, जोडपं आरोग्य आयुष्यासाठी प्रार्थना करते व धार्मिक राहण्याचे वचन देते, तसेच बायको आपल्या नवऱ्याला त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचे आश्वासन देते। चौथा फेरा, आपल्या आयुष्यामध्ये पवित्रता, सुख व मंगलदायकता आणल्याबद्दल नवरा बायकोचे आभार मानतो व बायको नवऱ्याला कोणत्याही परिस्थितीत आनंदी ठेवण्याचे वचन देते। तसेच दोघे मिळून दोघांच्या कुटुंबांची काळजी घेण्याचे, आदर दाखविण्याचे व आनंदी ठेवण्याचे वचन देते। पाचवा फेरा, नैसर्गिक गोष्टींचा आपल्याला लाभ मिळावा व आपल्या पोटी सुदृढ व गुणी बाळ जन्माला यावा ह्यासाठी जोडपं देवाची प्रार्थना करते। सहावा फेरा, नेहमी बरोबर राहण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते, तसेच नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये व धार्मिक विधींमध्ये त्याची अर्धांगिनी बनण्याचे वचन बायकोकडून दिले जाते। सातवा फेरा, 7 जन्म हाच नवरा व हीच बायको मिळावी ही प्रार्थना केली जाते, तसेच आयुष्यभर दोघे एकमेकांशी प्रामाणिक राहावे व आयुष्यामध्ये भरभराट यावी ह्यासाठी सुद्धा प्रार्थना केली जाते। जरी वेगवेगळ्या धर्माची रीत वेगळी असली तरी त्यातील विधींचा अर्थ हा एकाच आहे, तो म्हणजे एकबद्धता, कमिटमेंट, तसेच तुझ्या प्रेमासाठी व साथीसाठी मी लायक आहे हे खात्रीने व साक्षीने सांगण्याचा हा एक मार्ग आहे।